टेन्शन घेण्यासारखं काही झालेलं नाहीये. उलट आपण असंही म्हणू शकतो की आपल्यासाठी गुड न्यूज आहे. म्हणजे गायत्रीजी गेल्या की काय? कॅश म्हणजे मला असं म्हणायचं होतं की त्या बऱ्या होऊन हॉस्पिटल बाहेर पडल्या का असं. वहिनी, तुझं अर्ध बोलणं बरोबर आहे. म्हणजे त्या हॉस्पिटलमधनं बाहेर पडल्यात, पण नॉर्मली असं होतं की पेशंट पूर्ण बरा झाल्यावर बाहेर पडतो. या त्याच्या आधीच बाहेर पडल्यात. तू काय बडबडतोयस? आबा, मी खरं तेच बोलतोय. अरे पण त्या अशा कशा निघून जातील? म्हणजे उपचार चालू असताना डॉक्टर त्यांना जायची परवानगी देतीलच कसे? आबा, तुम्ही हवं तर मीराला विचारा. मीरा हा काय बोलतोय? आबा, ऋषी बरोबर बोलतोय. नाही, पण मीरा, मला एक गोष्ट कळत नाहीये. जर त्या पेशंटवर त्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे तर त्या पेशंटला असं हॉस्पिटलमधनं बाहेर जाऊ देतात? माहित नाही, आम्हाला त्यांनी काही नीट सांगितलंच नाही. आम्हाला एवढंच कळलं की कोणी नातेवाईक आली होती आणि ती गायत्रीजींना घेऊन गेली. नातेवाईक? पण त्यांना कोणीही नातेवाईक नाही असं त्या म्हणाल्या होत्या. मी पण हाच विचार करते आबा. नाही, म्हणजे ती नातेवाईक त्यांची कोण लागत होती? मला काहीच नीट कळलं नाहीये. त्यांनी फक्त वर्णन सांगितलं. काय? घारे डोळे, महागडी साडी आणि मुख्य म्हणजे विजिटिंग आवर्स संपल्यानंतर ती भेटायला आली होती. एवढ्या रात्री कोण भेटायला आलं असेल? मीरा, आबा, तुम्हाला असं नाही वाटत का की आपण या गोष्टीवर जरा जास्तीच चर्चा करतोय? मला वाटतं हा विषय आता आपल्या सगळ्यांसाठी संपला आहे. सो प्लीज. ती बाई आल्यापासून आपल्याला केवळ आणि केवळ त्रासच देते. त्रास देण्याची एकही संधी सोडली नाहीये. बिचारी मीरा. ती बाई निघून जाताना पण आमच्या मीराला उदास करून गेली. तुझ्या भावना मी समजू शकतो, पण त्यांच्या वागण्याचा तू त्रास करून घेऊ नकोस. त्यांना बरं वाटलं की कदाचित त्या तुला भेटायला येतीलही.